कमळी मालिकेच्या 31 जानेवारीच्या भागात एक उत्कंठावर्धक वळण पाहायला मिळणार आहे. फार्म हाऊसच्या शांत वातावरणात कमळी आणि ऋषी यांच्यात एक गंभीर चर्चा रंगते. कमळीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच निश्चय दिसतोय. कमळी म्हणते, ऋषी सर, मला आता खात्री पटली आहे की गौरी मावशींना त्रास देणारी माणसं दुसरी तिसरी कोणी नसून त्यांच्या आजूबाजूचीच आहेत. म्हणूनच मी हा सगळा खेळ रचला होता. पण दुर्दैवानं ती बाई माझ्या हातातून थोडक्यात निसटून गेली. ऋषी गोंधळून कमळीकडे पाहतो आणि विचारतो, कोण बाई कमळी? तू नक्की कोणाबद्दल बोलतेस? कमळी म्हणते, ते सांगते मी. कमळी उत्तरादाखल एक नवी चाल खेळते. ती ऋषीला सांगते की ऋषी सर, तुम्ही आत्ताच्या आत्ता राजन सरांना फोन करा आणि त्यांना सांगा की माझ्यावर हल्ला झाला आहे. सोबतच त्यांना हेही तपासायला सांगा की सध्या घरात कोण कोण हजर आहे. कारण जर घरातीलच कोणी यात सामील असेल तर तो माणूस इतक्या रात्री परत घरी जाणारच नाही. कमळीच्या सांगण्यावरून ऋषी तातडीने राजनला फोन लावतो. कमळी स्वतः राजनशी बोलते आणि विनंती करते, राजन सर, माझे एक काम कराल का? सध्या घरात कोण कोण आहे यावर जरा नजर टाका. राजन लगेच तपासायला सुरुवात करतो. तो आधी रागिणीच्या खोलीत जातो. राजन म्हणतो, रागिणी, तुझी आई कुठे आहे? रागिणी निर्वाणपणे म्हणते, असेल की इथेच कुठेतरी बाहेर. पण राजनचं समाधान होत नाही. संशय बळावल्यामुळे तो कामिनीच्या खोलीकडे वळतो. फोनवर कमळीला सांगतो, थांब कमळी, मी आत्या तिच्या खोलीत आहे की नाही हे बघूनच तुला सांगतो. लगेच रागिणी म्हणते, बापरे, आता काय होणार? म्हणजे सगळा डाव पलटणार का? आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे. पुढील भागात काय घडणार? कामिनी तिच्या खोलीत सापडेल का? कमळीचा संशय खरा ठरेल की गुन्हेगार पुन्हा एकदा निसटून जाईल? ऋषी आणि कमळी मिळून साधना मावशींच्या शत्रूला उघड पाडतील का? हे पाहण्यासाठी नक्की पहा कमळी 31 जानेवारीच्या भागात. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.